तेलंगणातील ऐतिहासिक शेतकरी संघर्षाची भूमी असलेल्या कोटगुडममध्ये अखिल भारतीय किसान सभेच्या तिसऱ्या राज्य अधिवेशनाला दिमाखात सुरुवात झाली आहे। 23 एप्रिल रोजी झालेल्या या भव्य उद्घाटन सत्रात 2000हून अधिक शेतकरी, कष्टकरी आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली। 88 वर्षीय ज्येष्ठ नेते एस मल्लारेड्डी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले। किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे यांनी अधिवेशनाचे उद्घाटन केले। यावेळी त्यांनी शेतीसमोरील संकटे आणि राजकीय आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन केले। डॉक्टर विजू कृष्णम, तम्मीनेन वीरभद्रम आणि बी व्यंकटेशन यांसारख्या दिग्गज नेत्यांनी शेतकरी चळवळीला मार्गदर्शन केले। विशेष म्हणजे गेल्या 4.5 वर्षात तेलंगणातील किसान सभेने मोठी झेप घेतली आहे। 2021 मध्ये 2.25 लाख असलेली सदस्य संख्या आता 4.5 लाखांच्या पार गेली असून राज्याच्या 21 जिल्ह्यात संघटनेचे जाळे विस्तारले आहे। पुढील 2 दिवस चालणाऱ्या या प्रतिनिधी सत्राचा समारोप डॉक्टर विजू कृष्णन यांच्या भाषणाने होणार आहे। या अधिवेशनातून तेलंगणातील शेतकऱ्यांच्या भविष्यातील लढ्याची दिशा ठरणार आहे। वृत्तसंकलन जनसंवाद।